मिलॉर्ड, माझा पुढचा साक्षीदार खूप महत्वाचा आहे. बरं, तो फक्त पोलीस नाहीये, तर गोपाळच्या नात्यातला आहे. सुधाकर. मिलॉर्ड, मी सुधाकर देशमुख याला विटनेस बॉक्स मध्ये बोलवू इच्छितो. परवानगी आहे. तुम्ही गोपाळचे भाऊ का? मी नाही याला भाऊ मानत. अरे बापरे, काही विशेष कारण? मला ह्याच्यात माझा भाऊ दिसतच नाही. मान्य, पण काही कारण असेल ना, ते कोर्टाला सांगा प्लीज. 20 वर्षांनंतर यो परत आला. यो गोपाळ नाही, भामटा आहे. गोपाळ जर असताना तर आधीच परत आला असता. कशावर यो गोपाळ आहे? काय पुरावा आहे याच्याकडे? काहीच नाही. मी सांगतो ना, गोपाळ असा नव्हता. लहानपणी ना गोपाळ लय खोडकर होता. आम्ही मित्रासारखं होतो, एकत्र खेळायचो, एका ताटात जेवायचो. माझ्या नकळत गोपाळ आजूबाजूनी जरी गेला का नाही, मला लगेच कळायचो गोपाळ आहे म्हणून. पण यो भामटा आहे. ह्याच्याकडे बघून ह्याच्या सहवासात कधीच असं वाटलं नाही की यो गोपाळ आहे. ह्याच्या बोलण्यात खोटेपणा आहे, हसण्यात खोटेपणा आहे. हा जो आईवडिलांना प्रेम दाखवतो का नाही, त्यात पण खोटेपणा आहे. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. पण मला सांगा, नाही म्हणजे मान्य आहे तुम्ही त्याला भाऊ मानत नाही, पण एक माणूस म्हणून ह्याने याच्या बायकोला मारलं असेल का? काय वाटतं तुम्हाला? हो, याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही. योग करूच शकतो. म्हणजे मिस्टर सुधाकर, तुमचं असं म्हणणं आहे की हा तुमचा भाऊ नाहीये? कारण तुमचा भाऊ हे असं काही करू शकत नाही, तो वेगळा होता. हो. ऑब्जेक्शन जज साहेब. मला एक कळत नाही, ही केस नक्की मी लालजींना गायब केलंय किंवा त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट केलंय की नाही हे सिद्ध करण्यासाठी लढायची आहे का मी गोपाळ आहे की नाही ह्याच्याबद्दल लढायची? मला कळना झालंय. जगातलं कोणी मला गोपाळ समजो न समजो, माझी आई मला गोपाळ समजते, यात सगळं आले की. जज साहेब, माननीय वकील साहेब, नको ते प्रश्न, नको ते विषय काढून कोर्टाची आणि या केसची दिशा बदलतात. ऑब्जेक्शन ग्रँटेड. ॲडव्होकेट युगंधर प्रताप, तुम्ही विषयाला धरून प्रश्न विचारा. मिलॉर्ड, मी फक्त इट्स ओके, मी माफी मागतो. तर सुधाकर, मला सांगा, लहान कुठे असताना आहे तो वकील? मला साक्ष द्यायची कोर्टात. मला कोर्टाशी बोलायचंय. ऑर्डर ऑर्डर. अरे हा सगळा काय गोंधळ आहे? कोण आहेत या? मिलॉर्ड, या नरू आजी, नात्याने गोपाळची आजी लागते. त्यांना विटनेस बॉक्समध्ये येण्याची परवानगी द्यावी. जज साहेब, पण ज्या साक्षीदारांची नाव आज यादीमध्ये आहेत, त्यात यांचं नाव नाहीये, मग हा कसं काय साक्ष देणार? नाही, मला मान्य आहे मिलॉर्ड, साक्षीदारांच्या यादीत त्यांचं नाव नाहीये, पण त्यांची इच्छा आहे साक्ष देण्याची. आणि वी नेव्हर नो, त्यांच्या साक्षीने काहीतरी या केसला वेगळीच कलाटणी मिळेल. सो प्लीज त्यांना परवानगी द्या. परवानगी आहे. थँक्यू मिलॉर्ड. सुधाकर, तुम्ही बसू शकता. आजी, तुम्ही या. चल. विचारा साहेब, काय विचारायचंय ते? हा, ह्यो काय मुर्दा माणूस नाही हो, ह्यो राक्षस आहे, राक्षस. ह्याचं खायचं दात वेगळं आणि दाखवायचं दात वेगळं. ह्यो गोड गोड बोलून आहे ना माणसाला भुलावतो. मी काय त्याला आज नाही ओळखत. आणि एक सांगायचंय साहेब तुम्हाला, ह्यो आमचा गोपाळ नाहीच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याची बायको तर सोडा, पण ह्याने गावातल्या 3-4 बायकांचं पण जीव घेतल्यात. ह्याची किरडी ठासाळली लवकर, ह्याच्या पालखीचा निघाला धूर, ह्याचा मुडदा बसवला ह्याच्या मड्यावर वाळू होता. जज साहेब, काय ही भाषा? ही भाषा कशी काय कोर्टात खपवून घेतली जाते? आमच्या घरातल्या काही लोकांना मी नको आहे, त्या घरात नको आहे, म्हणून माझ्या विरोधात काहीतरी कटकारस्थान चालू आहेत. हा, तुला एक गुन्हा ना चांगल्या सारडा तरी बरा, जरा रंग कमी बदलेल, पण त्याच्या पुढचा आहेस तू. साहेब आहे ना, तुम्ही ह्याला फासावर लाटकवा. ह्याचा मुडदा बसावला लवकर, ह्याच्या किरडीचा मोडला बांबू, ह्याची लाकडं गेली नदीला, ह्याला पुरला नेऊ. ॲडव्होकेट प्रताप, हा काय प्रकार आहे? ही कसली भाषा आहे? त्यांना नीट समजावून सांगा. सॉरी मिलॉर्ड. जी, हे बघा, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना, ते फक्त चांगल्या भाषेत सांगा, जेणेकरून ते सगळ्यांना पोहोचेल, सगळ्यांना कळेल.
अहो ह्यो काय लायकीचा आहे व्हय? ह्याच्याशी चांगल्या भाषेत बोलायचं, ह्याच्याशी असल्याच भाषेत बोललं पाहिजे. आय एम सॉरी मिलॉर्ड. गोपाळ, सादर केलेल्या साक्षीदारांच्या साक्षीवर तुम्हाला काही बोलायचंय का? बोलायचं आहे जज साहेब. जज साहेब, मला माझ्या कुटुंबातल्या गोष्टी अशा चव्हाट्यावर आणायच्या नव्हत्या बरं का. म्हणजे 4 भिंतीच्या आतमधल्या गोष्टी जर का 4 भिंतीच्या आतच राहिल्या तर बरं असतं ना. आता हे सगळं बाहेर काढतो याचा त्रास होतोय मला, पण काय आहे, माझा नाईलाज आहे, बोलावं लागल. माझी सावत्राई रंजना आणि माझा सावत्र भाऊ हवालदार सुधाकर याचा आमच्या प्रॉपर्टीवर डोळा होता आणि त्या प्रॉपर्टीच्या हव्यासा पोटी माझ्या बायकोचा खून केला आणि मला जेलमध्ये पाठवण्याचा कट कारस्थान रचला. आता जज साहेब, माझ्यासोबत यांची सुद्धा चौकशी करण्यात यावी. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. आरोपीकडे त्याचा बचाव करण्यासाठी काही ठोस पुरावे नाही म्हणून काही बडबडतोय. त्याच्यावरचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न आहे मिलॉर्ड हा. गोपाळ, तुम्ही जे आरोप करताय त्याचे पुरावे आहेत का तुमच्याकडे? जज साहेब, मला माहिती आहे पुरावा अभावी मी काहीही बोलणार नाही. माझ्याकडे पुरावा आहे. जज साहेब, मी आणि माझी बायको यांच्या वाटेतला अडथळा होतो. मी दुकानावर जायचो काम करायला, तेव्हा माझी बायको एकटी घरी असायची. तेव्हा माझी सावत्र आई रंजना हे तिला मानसिक त्रास द्यायची, मानसिक छळ करायची, मारायची, वाटेल तसं बोलायची. हे सगळं सहन केलं आहे. तुम्हाला हे जर का खोटं वाटतंय तर तुम्ही जामकर साहेबांना किंवा सुधाकर दादाला विचारू शकता. अहो एवढंच काय, माझी सावत्र आई रंजना आपण सतत भडकवायची की आमच्या दोघांना घराच्या बाहेर काढा, म्हणजे प्रॉपर्टी यांच्याच नावावर. म्हणून मला राहून राहून असं वाटतं या दोघांनीच काहीतरी मिलीभगत केलीये, माझ्या बायकोचा खून केलाय आणि याच्यामध्ये मला अडकवलंय. एक चाललंय. काय बोलतोस तू? मी आणि माझ्या आईनी खोटं बोलतोयस? अरे सुटे, स्वतःच खोटं लपवण्यासाठी माझ्यावर, माझ्या आईवर खोटे आरोप करतोयस, घाणेरडे आरोप करतोयस. लायकीत राहायचं बरं का? बघितलं जज साहेब, आता सुद्धा वर्दीचा कसा गैरफायदा घेतला जातो बघा तुम्ही. नाटकं बंद कर तुझी. जज साहेब बघितलं, धमकी देतो मला. ऑर्डर ऑर्डर. सुधाकर, तुम्ही कायद्याचे रक्षक असून भर कोर्टात तुम्ही असे वर्तन करताय? माफ करा जज. इन्स्पेक्टर जामकर, कोर्ट तुम्हाला सुधाकरला निलंबित करण्याचे आदेश देत आहे आणि तुम्ही त्याची माहिती कोर्टाला परवापर्यंत सादर करायची. साहेब, गोपाळ देशमुख यांनी सुधाकर यांच्या आईबद्दल, त्यांच्याबद्दल वाईट शब्द वापरले म्हणून त्यांचं संतुलन बिघडलं, म्हणून त्यांच्याकडून हे घडलं. मी दिलगिरी व्यक्त करतो त्यांच्यातर्फे, खात्यातर्फे. कोण काय करत होतं ते तुम्ही मला नका सांगू. तुम्ही फक्त कोर्टाच्या दिलेल्या आदेशाचं पालन करा. कोर्ट सुधाकर आणि त्याची आई रंजना यांच्या चौकशीचे आदेश देत आहे आणि कोर्ट आज इथंच संपत आहे.